नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्णव आणि त्याचबरोबर कंपनीमध्ये काही फॉरेन डेलिगेट्स आलेले आहेत आणि त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड एक प्रोजेक्ट आणलेला आहे आणि मग ते अर्णव सोबत बोलत असतात. तेव्हा अर्णव आता विचार करू लागतो, कारण तो जो प्रोजेक्ट आहे त्याबद्दल काही शंका असतात आणि अर्णवला स्वतःला असं वाटत असतं की हा प्रोजेक्ट आपण केला पाहिजे, एक चॅलेंज म्हणून हा प्रोजेक्ट स्वीकारला पाहिजे. जेव्हा आता सगळी कमिटी एकत्र बसलेली आहे आणि त्यातून लोक उठतात आणि सांगू लागतात की हा प्रोजेक्ट आपल्या कंपनीने करायचा नाहीये, कारण हा प्रोजेक्ट आपल्या कंपनीसाठी लायबल नाहीये असं सांगितलं जात असतं. आणि तेव्हा मात्र अर्णव आता विचार करतो. तो घरी आलेला असतो. घरी आल्यानंतरही त्याला प्रश्न पडलेले असतात की काय. तेव्हा ईश्वरीला त्याने विचारलेलं असतं आणि ईश्वरीने अर्णवला एक छोटीशी अशी युक्ती दिली आहे, पण ती छान आहे, म्हणजे ज्याच्यामुळं तुम्ही विचार करू शकता की काय आहे ते. आणि मग ईश्वरीने अर्णवला सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या हृदयावर, मनावर हात ठेवून मनाला विचारा की हा प्रोजेक्ट खरंच आपण केला पाहिजे का, आपलं मन काय सांगतं. आणि ईश्वरीने जेव्हा अर्णवला विचारलेलं आहे की तुमच्या मनाने काय कौल दिलाय, तुम्हाला काय वाटतं, तेव्हा अर्णव सांगतो की केला पाहिजे, मग तुम्ही हा प्रोजेक्ट करा असं ईश्वरीने सांगितलेलं आहे. नक्की का लायबल नाहीये, काय प्रॉब्लेम आहेत त्या प्रोजेक्टमध्ये, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर ईश्वरी आणि अर्णव यांचं नातं फुलतंय, म्हणजेच अर्णव आणि ईश्वरीने जे काही अर्णवने गिफ्ट मागवलेले आहेत त्यावरून ईश्वरीच्या मनात जे काय वादळ उठलेलं आहे ते वादळ एका शब्दात अर्णवने शांत केलेलं आहे. ते कशा पद्धतीने होतंय हे आपण पुढे पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे अर्णवने जे पार्सल मागवलेलं असतं ते पार्सल घरी आलेलं असतं. ईश्वरी मात्र त्या पार्सलकडे बघत असते. मी काय करू, बघू का उघडून, काय काय करू, हे सरांनी मागवले ना, मग राहू दे, नको बघायला, असं सगळं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. पण ईश्वरी म्हणते की शेवटी मी अर्णव राजे शिर्केंची बायको आहे ना, म्हणजे मी तर उघडून बघू शकते पार्सल, असं ईश्वरी स्वतःच्या मनाला सांगत असते. कारण तिला असं वाटत आहे की हे पार्सल उघडण्याचा अधिकार आहे मला, त्यामुळं मी हे पार्सल उघडू शकते. त्याचबरोबर ईश्वरीने आता तो बॉक्स उघडायला घेतलेला असतो. ईश्वरीला माहीतच नाहीये की त्यामध्ये काय काय आहे आणि काय करायचंय त्या गोष्टींचं, हेच ईश्वरीला माहिती नसतं. ईश्वरी जेव्हा बॉक्स उघडते तेव्हा तिला एक शॉकिंग असा धक्का बसतो, कारण त्याच्यामध्ये सगळे बेबी केअर प्रोडक्ट्स असतात, लहान मुलांचे कपडे असतात आणि ईश्वरी एक एक गोष्ट काढू लागते. म्हणजेच त्याला त्या सगळ्या हॅपी मोमेंटसाठी त्यांच्याकडून तिथे शुभेच्छा दिलेल्या असतात, त्या कंपनीकडून, ज्यांच्याकडून ते प्रोडक्ट मागवलेले आहेत त्यांच्याकडून. आणि त्यामुळं ईश्वरीच्या मनात आता वेगळंच वारं वाहू लागतं. ईश्वरीला कळतच नाही आहे की हे सगळं काय आहे, म्हणजे ऑनबोर्ड स्टिकर, हे सगळं काय आहे, या सगळ्याचा अर्थ काय आहे. म्हणजे सरांनी पूर्ण तयारी केली आहे, पण आता जोपर्यंत प्रेमाची कबुली दिली जाणार नाही तोपर्यंत मी काय ऐकणार नाहीये, असं ईश्वरीने ठरवलेलं आहे. कारण जोपर्यंत प्रेमाची कबुली मिळत नाही तोपर्यंत या नात्याला अर्थ नाही, असं ईश्वरीचं म्हणणं आहे. आणि त्यासाठी ईश्वरीची एक वेगळीच धांदल उडालेली असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काही झाल्या तरीही ईश्वरी एकाच गोष्टीचा विचार करते की अर्णव सरांनी मला यातलं काहीच सांगितलेलं नाही. एक एक स्टिकर काढून त्यातलं ती वाचत असते, त्यातल्या गोष्टी ती पाहत असते. आणि तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की काय आहे हे सगळं, एन्जॉय युअर हॅपी मोमेंट्स विथ युअर बेबी, म्हणजे सरांनी सगळी तयारी केली, फक्त मला काही कळू दिलेलं नाहीये, हा ईश्वरीच्या मनात डाऊट आलेला असतो. आणि ईश्वरी मात्र म्हणत असते की नाही, मला त्यांना जाब विचारायचाच आहे, जोपर्यंत प्रेमाची कबुली दिली जाणार नाही तोपर्यंत असलं काहीही होणार नाही. आधी प्रेमाची कबुली, मग बाकीच्या गोष्टी. इकडे आजी नम्रताला म्हणत असते, अगं नम्रता, असं काय बोलतेस, मी तर सगळ्यांसाठी लाडू बनवलेत, ईश्वरीसाठी वगैरे असं नाही, कारण सगळेजण तुम्ही थकत असता म्हणून तुमच्या सगळ्यांसाठी पौष्टिक लाडू बनवलेत. तेव्हा नम्रता म्हणते, हो बरोबर आहे, पण ज्या गोष्टी ईश्वरीच्या नावाने बनवलेल्या आहेत त्या मला नको आहेत, मला काहीच नको आहे त्यातलं. तेव्हा नम्रताला तिथं समजवायला वल्लरी येते आणि वल्लरी म्हणते, तुला कळतंय का तू काय करतेस ते, आणि काय बोलतेस, हे आईंशी बोलण्याची पद्धत आहे का, या पद्धतीने बोलायचं नाही या त्यांच्याशी, असं ती सांगते. आणि त्याच वेळी इकडे वल्लरी मात्र म्हणत असते की काही झालं तरीही मला ह्या गोष्टी अजिबात पटलेल्या नाहीत, असं वल्लरीचं चालू झालेलं असतं. आणि त्याच वेळी नम्रता तिथे येते आणि म्हणते की वल्लरीला सांगते की काय झाले आई. वल्लरी सांगते की हे बघ, काही झालं तरीही नम्रता, ते लाडू घे, आईंनी खास केलेले आहेत, ते लाडू घे आणि रूममध्ये ये, मला तुझ्याशी बोलायचंय.
नम्रता म्हणते की नाही बोलायचं मला कोणाशी काय, मला त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा, तुम्हाला का कळत नाहीये? तुम्ही सगळेजण माझ्याशी चुकीचे वागताय, कारण या घरामध्ये कोणालाच माझ्याबद्दल काही पडलेलं नाहीये. आणि तरीही जर तुम्हाला असं वाटत असेल की मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागावं, तर नाही, ते कधीही शक्य नाही, असं इकडे चाललेलं असतं. आणि आता मात्र आजी तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते. ईश्वरीला तर माहीतच नाहीये की काय गोंधळ झालाय आणि काय राडा झालाय. ईश्वरी मात्र शांतच असते. ईश्वरी या सगळ्या गोष्टींपासून अलिप्तच आहे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी ते बॉक्समधलं एक एक साहित्य बाहेर काढत असते आणि ईश्वरीच्या डोक्यात वेगळेच विचार सुरू झालेत की हे सगळं काय आहे. म्हणजे सरांनी मला न सांगता ह्या गोष्टी मागवलेल्या आहेत, बेबी ऑन बोर्ड, हे सगळे स्टिकर, हे सगळं काय आहे, या सगळ्याचा काय अर्थ आहे आणि मी काय करायचं या सगळ्याचं, असे अनेक प्रश्न ईश्वरीच्या पुढे पडलेले असतात. आणि ईश्वरी मात्र विचार करत असते की नाही, या सगळ्या गोष्टींच्या बाबत मला ठरवावं लागणार आहे, मला सरांशी बोलावं लागणार आहे, या सगळ्याचे काय अर्थ आहेत, सरांनी ह्या सगळ्या गोष्टी का मागवलेल्या आहेत, असे अनेक प्रश्न ईश्वरीला पडलेले आहेत. आणि ईश्वरी मात्र विचार करत आहे की का, या सगळ्यापासून काय मिळणार आहे, असं ईश्वरीला वाटत असतं. आणि इकडे नम्रताला वल्लरीने बोलावून घेतले आणि ती नम्रताला म्हणत सगळं तुला कळतंय का, तुझ्या मनात राग आहे, पण तो असा राग व्यक्त करून दाखवायची गरजच नाहीये, असं का तू आईंच्या समोर बोलली, तुला कळतंय का? मान्य आहे मला, या घरामध्ये प्रत्येक वेळेस फक्त अर्णव आणि ईश्वरीचं कौतुक होतं, पण तुझ्या लक्षात येतंय का, तुझी बहीण शांतपणे बोलून सगळ्याचं मन जिंकत असते, पण तू काय करतेस, तू चुकीचं करतेस. हे सगळं करण्याचा अधिकार नाहीये, कारण तुझ्या पद्धतीने रिॲक्ट होते ती गोष्ट चुकीची आहे, असं रिॲक्ट व्हायची गरजच नाहीये. आणि हे सगळं का केलंयस, असे अनेक प्रश्न उभे राहिलेले असतात. आणि तेव्हा मात्र आता इकडे नम्रताला ती सांगत असते की असं करू नकोस, तुझ्या लक्षात येत नाहीये, तू उलट सगळ्यांच्या नजरेत वाईट ठरते, असं नम्रताला ती सांगते. म्हणजे तसं तर वल्लरीचं बरोबर आहे की वल्लरी म्हणते ते बरोबर आहे, नम्रता ज्या पद्धतीने वागते त्यामुळे सगळ्यांनाच राग येतोय. नम्रता म्हणते बास झालं आई, आत्तापर्यंत ना मी या सगळ्या गोष्टींनी वैतागून गेले, मला कळत नाहीये की या सगळ्याचा काय अर्थ आहे आणि काय होणार आहे, हे माझ्या लक्षात आलेलं नाही, त्यामुळं मी काय करू आणि कसं करू हे मला कळत नाहीये, असं सांगितलं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता आकाश तिथं आलेला असतो, आजी तिथं असते, मामा तिथं असतात. काय झालंय, तेव्हा सगळेजण नम्रताला समजवत असतात. तेव्हा आजीला नम्रता म्हणते की आजी तुमच्या लक्षात येते का, कधीतरी तुम्हाला असं वाटतंय का की या सगळ्यामध्ये माझ्या आणि आकाशच्या बाबतीत कोणता विचार केला जातोय का, या सगळ्याचे परिणाम मला आणि आकाशला काय भोगायला लागतात, आमच्या नात्याला काय भोगायला लागतात, इतके दिवस झाले आमच्या लग्नाला, पण देवदर्शनाचा विषय कोणी काढलाय का? तेव्हा आकाश म्हणतो की नम्रता बास, मी तुला सांगितलंय ना, रूममध्ये आपलं बोलणं झालंय याबद्दल, आता पुन्हा हा विषय काढू नकोस. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आजी सांगते की हे बघ नम्रता, अजून तुझ्या आईबाबांना तुमच्या लग्नाबद्दल सांगितलेलं नाहीये, तुमचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालंय, या सगळ्या गोष्टींचा तर विचार कर, त्यानंतर आपण ठरवूया ना काय करायचंय ते. म्हणजे त्यांचं म्हणणं असतं की तू जे काय आत्ता बोलते ते पटतंय सगळं, पण तुझ्या आईबाबांना सांगितलं पाहिजे. आणि खरंच इतके दिवस झाले नम्रताच्या आईबाबांना याबद्दल काहीच माहीत नाहीये, नम्रता आणि आकाशचे लग्न कशा पद्धतीने झाले या कोणत्याच गोष्टीबद्दल त्यांच्याकडे काहीच एक्सप्लेनेशन नाहीये किंवा त्यांना काहीच सांगितलेलं नाहीये. जेव्हा सुप्रियाला ही गोष्ट कळेल, आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा सुप्रियाला कळणार आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये कोणाचा हात होता, कोणामुळे हे सगळं झालंय, त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं खरं तर खूप अवघड असणार आहे. सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने मॅनेज केल्या जाणार आहेत हेही तेवढंच मोठं आहे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरीच्या डोक्यात वेगळेच विचार सुरू आहेत. ईश्वरी मात्र विचार करत असते की नाही, काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी अर्णव सर एन्जॉय करत आहेत, पण माझ्या परवानगीशिवाय कसं, कारण बाळ तर माझ्या पोटात वाढणार आहे, मग तरी पण त्यांच्या बाबतीत असं का, त्यांनीच का ठरवायचे, असं ती सांगत असते. आणि तेव्हा मात्र इकडे मामा इकडे नम्रताला समजवत असतो, आकाशला समजवत असतो. आजीने तिला स्पष्ट केलेलं असतं की हे बघ बाळा, जोपर्यंत या सगळ्या गोष्टी तुझ्या आईवडिलांपर्यंत जात नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाहीये. तेव्हा मात्र नम्रताचं असं म्हणणं असतं, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की आता मी या घरात कशी राहते, तुम्ही मला या घरातून बाहेर काढणार आहात? आता नम्रता तोंडाला येईल ते बोलत असते. आजी म्हणते की काही पण काय बोलतेस ग,
तुझ्या आईला बाबांना तुमच्या लग्नाबद्दल अजून सांगितलेलं नाहीये. त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. एवढंच आमच्या डोक्यात आहे. आणि तुझं हे रिॲक्ट होणं आहे ना ते चुकीचं आहे. एवढं लक्षात ठेव, असं आजीने स्पष्टपणे नम्रताला सांगितलेलं असतं. नम्रता मात्र म्हणत असते की बरोबर आहे तुमचं, कारण तुम्हाला कोणाला आमच्याबद्दल पडलेलंच नाहीये. तुम्हाला कोणाला वाटतच नाहीये की आमचा संसार सुरळीत व्हावा. असं म्हणत नम्रताने आता पुन्हा कांगावा करायला सुरुवात केलेली असते. आणि त्याचबरोबर इकडे आकाश म्हणतो की नम्रता चल बाद झालं, असं म्हणत तिला घेऊन जात असतो. त्याचवेळी इकडे मामा आजी सगळ्यांना तो सॉरी म्हणतो आणि सांगतो की मी तिला समजवतो, मी पाहतो तिला काय झालंय ते, असं म्हणत आकाश आता बाहेर गेलेला असतो. आणि त्याचवेळी आजी म्हणते की हे सगळं काय आहे. आता वल्लरीने डोक्याला हात लावलाय. खरं तर वल्लरीने ही सगळी गोष्ट तिच्यासाठी खूप आनंदाची आहे, कारण घरात आनंद टिकूच द्यायचा नाहीये. सगळ्यांच्या चेहऱ्यावर नेहमी दुःख दिसलं पाहिजे अशी इच्छा या वल्लरीची असते. आणि त्यामुळं तिला काही फरक पडत नाहीये की घरातलं वातावरण गढूळ झालं आणि कसंही झालं तरी. इकडे ईश्वरी मात्र त्याच विचारात आहे. खरंच मी कशी दिसेल, कसं असेल आमचं बाळ, म्हणजे मला पोट आल्यानंतर मी कशी दिसेल, असं म्हणत ईश्वरी स्वतःशी बोलत असते. ईश्वरीने पोटाला उशी लावण्याची प्रॅक्टिस वगैरे सुद्धा केलेली असते. इकडे अर्णव ऑफिसमधून येतो. त्याचा इम्पॉर्टंट कॉल चालू असतो. त्याच्या हातातला शर्ट त्याला म्हणजे कोट आहे तो काढायचा असतो. तेव्हा तो ईश्वरीची मदत घेतो आणि त्याचबरोबर ईश्वरी सुद्धा त्याची मदत करते. ईश्वरी काहीच बोलत नाहीये, ती शांत असते. आणि इकडे मात्र हे सगळे आता अर्णवच्या बाबतीत जे घडत असतं त्यावरून तर क्लिअर होत असतं. आता ईश्वरी तो जॅकेट काढते. अर्णव तरीही फोनवर बोलत असतो. ईश्वरी आता कपाटाच्या जवळ असते. ते जॅकेट ठेवत असते तेव्हा अर्णव तिथे येतो. कपाटात ठेवलेला टॉवेल त्याला हवा असतो आणि तो टॉवेल घेतो. तेव्हा ईश्वरीच्या खूप जवळ आलेला असतो. ईश्वरीच्या अंगावर तर शहारा आलेला असतो. ईश्वरी विचार करत असते की हे सगळं काय आहे, म्हणजे ज्या पद्धतीने हे सगळं चालू आहे त्यावरून तर अर्णव सरांच्या मनात काय आहे. कारण अर्णवने तिचा हात पकडलेला असतो, तिला बाहेर जाऊ नको म्हणून सांगितलेलं असतं. आता मात्र ईश्वरीच्या शिट्ट्या वाजू लागलेल्या असतात. ईश्वरी म्हणत असते की नाही, खरं तर ईश्वरीचं एकच म्हणणं आहे की आधी प्रेमाची कबुली आणि मग बाकीच्या गोष्टी डायरेक्ट करायच्या नाहीत, असं ईश्वरीचं म्हणणं असतं. आणि म्हणूनच ईश्वरी आता शांतपणे ह्या सगळ्या गोष्टी करत असते. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच ईश्वरी म्हणते की नाही, अर्णव सरांच्या मनात काय चालू आहे, जर असं काही त्यांच्या डोक्यात सुरू असेल तर मी एवढं सहजासहजी मान्य करणार नाही. काहीही झालं तरीही आधी फक्त आणि फक्त प्रेमाच्या गोष्टी करायच्या आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी असा विचार सुरू झालेला असतो. आणि तेव्हा मात्र ईश्वरी आता ब्लँकेट पांघरून असते. अर्णव परफ्यूम मारत असतो. ईश्वरी म्हणते म्हणजे तयारी केली आहे ह्यांनी, अगदी सगळी तयारी केली आहे, फक्त माझ्या बाबतीतच यांना प्रॉब्लेम आहे असं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र इकडे सगळेजण बोलत असतात आणि त्याच वेळी पाहायला मिळतं ते म्हणजे इकडे ईश्वरी म्हणते की नाही, मला ना ह्या गोष्टी पटतच नाही आहेत. काहीही झालं तरीही आत्ता सध्या या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. अर्णव तयार होत असतो. ईश्वरीला मात्र धक्का बसलेला असतो. ईश्वरी म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही मला असं वाटतंय की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या अर्णव सरांशी बोलल्या पाहिजेत. पण मी का बोलू, त्यांना वाटत नाही आहे का बोलावं, त्यांनी स्वतःहून बोलावं ना आमच्याशी, त्यांना वाटलं पाहिजे, त्यांना काय ते त्यांना त्यांच्या लक्षात आलं पाहिजे, असा विचार आता सुरू झालेला असतो. तर इकडे अर्णव आणि ईश्वरी, अर्णव आता जवळ येता क्षणी ईश्वरी मात्र झोपी गेलेली असते. ईश्वरी म्हणत असते की नाही, मी चालले, असं म्हणत मी झोपले, मी गाढ झोपले, असं ती सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत असते. तेव्हा अर्णव तिच्याकडे पाहत असतो. अर्णव म्हणत असतो की बस, आता ईश्वरीचं काय चाललंय नक्की, ही अशी का वागते, असे अनेक प्रश्न उभे राहिलेले असतात. तेव्हा ईश्वरी पुन्हा शांत होते आणि अर्णवचा विचार करू लागते की यांच्या मनात नक्की काय आहे, मी काय केलं पाहिजे, मी कशा या गोष्टी सोडवल्या पाहिजेत. आणि हे मनातलं सांगत नाहीत. अर्णवने आता झोप येत ईश्वरीच्या अंगावर हात टाकलेला असतो आणि ईश्वरी मात्र एकदम दचकते आणि ओरडायला सुरुवात करते. तेव्हा मात्र इकडे अर्णव डोक्याला हात लावतो, म्हणतो शांत हो, आजीला अटॅक येईल, तुला कळतंय का, तू किती जोरात किंचाळते, ओरडतेस, हे सगळं करायची काय गरज आहे आणि या सगळ्या गोष्टी का करतेस तू, असं म्हणत अर्णव आता ईश्वरीला बोलत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की लांब व्हा, दूर व्हा, तुम्ही माझ्यापासून दूर व्हा, अजिबात माझ्या जवळ सुद्धा यायचं नाही, कारण तुम्ही जर माझ्या जवळ आलात तर मी शांत बसणार नाही, असं हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे
अर्णव ज्या पद्धतीने बोलत असतो त्यावरून ईश्वरी म्हणत असते की हे सगळं काय आहे, आणि आता तिने ब्लँकेटमध्ये लपवून ठेवलेली एक एक गोष्ट बाहेर काढत असते आणि ती अर्णवला दाखवत असते. अर्णव म्हणतो, कुठून काढते हे सगळं, काय आहे हे मेडिकल रिपोर्ट? अगं प्रत्येक वर्षी मी मेडिकल चेकअप करतो माझं, मला असं वाटलं की तुझंही केलं पाहिजे, बाकी काहीच उद्देश नाही आहे, बाकी कशासाठी सांगेल मी हे सगळं, आणि काय होतं केलं तर, असं म्हणत आता या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात. आणि तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की तू वेडीस का गं, डोक्यावर पडलीस का, तुला कळत नाहीये का, असं अर्णव सांगू लागतो. तेव्हा मात्र पाहायला मिळतं ते म्हणजेच की काहीही झालं तरीही अर्णवने ठरवलेलं होतं त्या पद्धतीने गोष्टी घडत असतात. आणि मग मात्र आता अर्णव तिला म्हणतो की हे बघ, हे सगळं जे आहे ना, हे कन्नूसाठी मागवले मी, बाळाचे कपडे केवढे आहेत ते बघ, जन्मलेल्या बाळाला एवढे लागत नाही आहेत. तेव्हा ईश्वरी म्हणते की मला कळलं पाहिजे तुमच्या मनात काय चालू आहे ते. तेव्हा अर्णव म्हणतो, काय चालू आहे म्हणजे? अर्णव म्हणतो की काही नाही आहे माझ्या मनात, तुझ्याच डोक्यात काहीतरी सुरू आहे, आणि ते बघ एकदा काय सुरू आहे ते, कारण तुझ्यामुळे त्रास होतोय मला, झोप झालेली नाही आहे माझी, असं अर्णव तिला सांगत असतो. आणि तेव्हा मात्र अर्णव तिला म्हणतो की बाद झालं, आतापर्यंत मी खूप ऐकून घेतले पण आता नाही. एक गोष्ट लक्षात ठेव मी सिंदूर, काहीही झालं तरीही आता शांत राहा, अजिबात आरडाओरडा करायचा नाही, असं अर्णव तिला सांगत असतो. आणि त्याचबरोबर अर्णवने गोष्टी क्लिअर सुद्धा केलेल्या असतात. अर्णवला जे काय वाटत आहे त्या सगळ्या गोष्टी अर्णवने क्लिअर केलेल्या आहेत आणि सांगितलेलं आहे की हे आपल्या बाळासाठी नाही आहे किंवा काही नाही आहे. तेव्हा ईश्वरीचं असं म्हणणं असतं, मग तुम्ही आजींना वचन का दिलं, नक्की काय सांगितले, काय प्रॉमिस केले? अर्णव म्हणतो की ते आजीनं प्रॉमिस आधी घेतलं माझ्याकडून आणि नंतर मला सांगितलं ना, त्यामुळे ते कळलेलं नाही आहे, कारण मी त्यांना असं वचन दिलेलंच नाही, असं इकडे अर्णव सांगत असतो. आणि नेमकं त्याच वेळेस इकडे ईश्वरी म्हणत असते, म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला? तेव्हा अर्णव म्हणतो की मी कोणतंही वचन दिलेलं नाही आहे, आधी मला तिने प्रॉमिस घेतलं माझ्याकडून आणि नंतर या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते, ते काही का असेना, ते मला काही माहिती नाही आहे, तुम्ही काय केले आणि काय नाही आहे, मला फक्त माझं पडलेलं आहे, असं ईश्वरी सांगत असते. आणि मग ते सगळे स्टिकर हे सगळं दाखवलं जातं. तेव्हा अर्णव सांगत असतो की ताई कधी कधी एकटी कडूला घेऊन जाते ना, मग तिथं कळलं पाहिजे की तिथं बाळ आहे, म्हणून हे स्टिकर मी मागवलेलं आहे, असं अर्णवने सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की ठीक आहे, आणि असं म्हणत ईश्वरी आणि अर्णव यांच्या दोघांमधले वाद आता संपत आलेले असतात. दोघंही ज्या पद्धतीने बोलत आहेत त्या पद्धतीने एवढंच लक्षात येत असतं की काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लवकरात लवकर समजल्या पाहिजेत. तर इकडे ईश्वरी त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते. अर्णव त्याच्या ऑफिसच्या टेन्शनमध्ये आहे, त्याचं टेन्शन काही कमी झालेलं नाही आहे, पण या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र ईश्वरी अर्णवला समजवण्याचा प्रयत्न करत असते. आणि अर्णव तिला म्हणत असतो, मी सिंदूर शांत हो, काही गरज नाही आहे एवढा गोंधळ घालण्याची, हे सगळं जे काय चाललंय ना हे तुझ्यामुळे झालेलं आहे, असं म्हणत अर्णव तिला शांत करत असतो. इकडे अर्णव तिला म्हणतो की बाद झालं मी सिंदूर, झोप आता, कारण अर्णवला कळले की ईश्वरीने गैरसमज करून घेतलेला आहे, अर्णवच्या मनात असं काहीही नाही असं अर्णवने सांगितलेलं आहे. इव्हन ईश्वरी म्हणते आपल्या बाळाबद्दल, खरं तर ईश्वरीने छान अशी स्वप्नही रंगवलेली आहेत, बाळाचे डोळे कसे असतील, नाक कसे असेल, चेहरा कसा असेल, स्माईल कशी असेल, बाळ दिसत कसं असेल, या सगळ्या गोष्टींबाबत तिने चर्चा केलेली आहे. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं उद्याच्या भागामध्ये फॉरेन क्लायंट आलेले असतात आणि अर्णवचं त्यांच्यासोबत एक डील होणार असतं आणि ते फॉरेन क्लायंट आलेले आहेत. तेव्हा मात्र आता मीटिंग झालेली आहे आणि अर्णवला त्यांनी सांगितले की तुम्ही बघा, मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड हे प्रोजेक्ट आहे, तुम्ही ठरवा. मग आता कमिटीची मीटिंग बसलेली आहे आणि त्या कमिटीच्या मीटिंगमध्ये अर्णवला आता प्रश्न विचारले जात असतात. तेव्हा मात्र सगळेजण म्हणत असतात की नाही, आपल्यासाठी हा प्रोजेक्ट लायबल नाही आहे, तर आपण हा प्रोजेक्ट करायचा नाही, असं आता सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र इकडे अर्णव म्हणत असतो म्हणजे, तेव्हा ते सांगतात की हे बघा, कसं आहे, तुम्हाला पटत असेल तर बघा, पण आता बाकीच्या सगळ्यांनी सांगितले अर्णवला की हा प्रोजेक्ट आपण करायचा नाही, त्यामुळे अर्णव एका पेचात सापडलेला आहे. अर्णवला कळत नाही आहे की काय निर्णय घ्यायचा. तर अर्णव घरी आलेला असतो. जेव्हा तो शांत बसून असतो तेव्हा ईश्वरी त्याला सांगत असते की अर्णव सर, मला असं वाटतंय की डोळे झाकून आपण शांत राहिलं पाहिजे आणि तुमचं मन तुम्हाला काय सांगतंय. जर तुमच्या मनाने तुम्हाला कौल दिला, तुमच्या मनाने जर तुम्हाला सांगितलं की हे सगळं जे काय आहे हे प्रोजेक्ट आपल्याला मिळालं पाहिजे, तुम्ही केलं पाहिजे, तर तुम्ही हे प्रोजेक्ट करा. आणि मग अर्णवला तिने शांत केलेलं असतं आणि सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र आता अर्णव शांतपणे ह्या सगळ्या गोष्टी पाहत असतो
आणि मग मात्र त्याच्या मनाने त्याला सांगितले की हो, हा प्रोजेक्ट तू करू शकतोस आणि अर्णवने आता तो प्रोजेक्ट करण्याचं ठरवलं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.